नमस्कार. प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, निशाणी 48 म्हणजे काय? आता निशाणी म्हणजे नक्की काय? तर जेव्हा कोणत्याही न्यायालयीन प्रकरणात विविध कागदपत्र दाखल केले जातात, तेव्हा दाखल केलेल्या प्रत्येक कागदपत्राला स्वतंत्र निशाणी क्रमांक किंवा एक्झिबिट नंबर दिला जातो. दिवाणी, फौजदारी आणि सगळ्या प्रकारच्या न्यायालयांमध्ये ही प्रथा किंवा ही परंपरा पाळली जाते. ही निशाणी क्रमांक देताना तो मूळ प्रत किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट जे असतील त्यालाच दिले जातं. जर तुम्ही काही कागदपत्रांच्या झेरॉक्स दाखल केले असतील तर त्याला निशाणी क्रमांक दिला जात नाही. आता निशाणी 48 किंवा निशाणी 25 किंवा निशाणी 52 याच्यावरनं कोणताही बोध होऊ शकत नाही. आता अमुक एका निशाणी क्रमांकावर नक्की कोणते कागदपत्र दाखल आहेत ते बघण्याकरता तुम्हाला त्या दाव्याची जी फाईल आहे, जी अख्खी संचिका आहे ती बघणं गरजेचं आहे. त्या दाव्याचे कागदपत्र तुम्ही बघितले, त्यात तुम्हाला हवी ती निशाणी बघितलीत की तुम्हाला कळेल की अमुक एका निशाणीने नक्की काय झालेलं आहे किंवा अमुक एक निशाणी नक्की कशा संदर्भात आहे. तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही त्या निशाणी क्रमांकाची सर्टिफाईड कॉपीसुद्धा निश्चितपणे मिळवू शकता. पुढचा प्रश्न आहे, खोट्या कराराला आव्हान देण्याची मुदत कधी सुरू होते? आता मुदत आणि मुदतीचा कायदा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि कोणताही दावा जर मुदत उलटून गेली असेल तर दाखल करून घेता येत नाही. मुदतबाह्य दाव्यांना आपल्याकडे दखल घेतली जात नाही. म्हणून मुदतीच्या संदर्भाने आपण फार सावधानता बाळगली पाहिजे. तर कराराला आव्हान देण्याचा जोवर आपण विचार करतोय, कराराला आव्हान देण्याची मुदत ही सर्वसाधारणतः 3 वर्षाची असते. पण मुदतीच्या संदर्भात आपण 2 गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवायला पाहिजे. एक म्हणजे मुदत सुरू कधी होते आणि दुसरं मुदत कधी संपते. मुदत सुरू कधी होते तर जेव्हा एखादा दावा दाखल करण्याकरता विशिष्ट किंवा संयुक्तिक कारण वादीकरता घडतं त्या दिवशी त्याची मुदत सुरू होते आणि त्या दिवशीपासून ज्या स्वरूपाचा दावा आहे त्या स्वरूपाची जी काही मुदत असेल ती ज्या दिवशी संपेल त्या दिवशी त्याची मुदत संपते. आता कराराला आव्हान देताना कराराचा दिनांक हा या दाव्याकरता महत्त्वाचा आहेच, पण त्या कराराची वादीला माहिती कधी मिळाली यावर सुद्धा आपण आपला दावा आधारित करू शकतो. कारण असं जर नसेल आणि समजा तुमच्या अपरोक्ष तुमच्या खोट्या सह्या वगैरे करून एखादा करार झाला आणि त्याला 3 वर्ष उलटून गेली तर मग आपल्याला काहीच करता येणार नाही. तर असं नसतं. एखाद्या खोट्या कराराची माहिती तुम्हाला कधी मिळाली त्या दिवसापासून तुमची मुदत सुरू होते. म्हणून कराराचा दिनांक हा महत्त्वाचा असला तरी त्या एकाच गोष्टीवर दाव्याची मुदत ठरत नाही. म्हणून एखाद्या कराराला आव्हान देणारा दावा करावा का, तो मुदतीत आहे का, मुदतीत बसवता येईल का, या संदर्भात तुमचे कायदेशीर सल्लागार किंवा वकील यांच्याशी आपण चर्चा करा. ते तुम्हाला या बाबतीत अधिक योग्य मार्गदर्शन करू शकतील. पुढचा प्रश्न आहे, एखादा खोटा दावा दाखल झाला तर काय करायचं? आता एक लक्षात घ्या की एखादा दावा खोटा असल्याचं जोवर सिद्ध होत नाही तोवर त्या दाव्याला आपण खोटा दावा असं म्हणू शकत नाही. बरं, आपल्याकडची सध्याची न्यायव्यवस्था लक्षात घेता कोणत्याही प्रकारचे दावे दाखल करण्यापासून कोणालाही रोखता येत नाही. मग तो दावा खरा असो किंवा खोटा असो, दाखल करायची मुभा वादीला आहे, पण ती सिद्ध करायची जबाबदारी सुद्धा वादीचीच आहे. म्हणून खोटा दावा जर दाखल झाला तर सर्वप्रथम तुम्हाला त्या दाव्याचा प्रतिवाद करणं, त्या दाव्याच्या कामकाजामध्ये सुनावणीमध्ये सहभागी होणं आणि तो दावा खोटा असल्याचं सिद्ध करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग काही वेळेला असा प्रश्न विचारला जातो की एखादा खोटा दावा दाखल केला म्हणून आपण नुकसान भरपाई मागू शकतो का? मागू शकतो, पण ती अशी नुकसान भरपाई मिळेलच असं नाही. कारण एखादा दावा दाखल करणं आणि दाखल केलेला दावा सिद्ध करण्यात अपयश येणं याला थेट गुन्हा असा अजून आपण म्हणू शकत नाही. ज्या अर्थी त्याचा दावा सिद्ध झाला नाही त्या अर्थी तो सिद्ध करू शकला नाही, पण तो खोटाच होता असं निरीक्षण सहसा कोणत्या निकालांमध्ये नसतं. पण असं कुठलं निरीक्षण जर न्यायालयानेच नोंदवलं असेल
तर त्याचा फायदा घेऊन तुम्ही नुकसान भरपाई मिळवायचा प्रयत्न करू शकता, पण ती नुकसान भरपाईची तुमची मागणी मान्य होईलच याची काहीही खात्री अजिबात नाही. पुढचा प्रश्न आहे, साठे करार किंवा साठे खत रद्द होतं का? निश्चितपणे होऊ शकतं. जर साठे करारातील सामील पक्षकारांनाच आपला साठे करार रद्द करायचा असेल तर त्याच्याकरता रितसर रद्दलेख किंवा डीड ऑफ कॅन्सलेशन करून ते आपल्यातील साठे करार रद्द करून टाकू शकतं. पण समजा साठे करारातील व्यक्तींपैकी काही व्यक्तींना तो करार रद्द करायचा आहे, काहींचा त्याला विरोध आहे, अशी जर परिस्थिती असेल तर ज्यांना तो करार रद्द करून हवा आहे त्यांना सक्षम न्यायालयामध्ये दिवाणी दावा दाखल करण्यावाचून काहीही पर्याय नाही. एकदा का हा दिवाणी दावा दाखल झाला, त्याची सुनावणी झाली, साक्षी पुरावे झाले आणि समजा निकाल वादीच्या बाजूने लागला, म्हणजे करार रद्द घोषित केला, तर त्या कराराच्या अंमलबजावणीमार्फत रद्दलेख रितसर नोंदणी करून साठे करार रद्द करून घेता येऊ शकतो. अर्थात निकाल दिला म्हणजे लगेचच त्याची अंमलबजावणी होईल असं नाही. एखादा निकाल समजा प्रतिवादीच्या विरोधात असेल आणि त्याला तो मान्य नसेल म्हणून त्यांनी अपील दाखल केलं असेल, अपीलाची सुनावणी झाली, अपीलामध्ये काही तारखा झाल्या आणि अपिली न्यायालयाने जर खालच्या न्यायालयाच्या निकालाच्या अंमलबजावणीवर स्टे अर्थात मनाई हुकूम दिला तर दावा जिंकलेला असून सुद्धा जिंकलेल्या दाव्याच्या निकालाच्या मनाई आदेशामुळे किंवा निकालाच्या अंमलबजावणीवर अपिली न्यायालयाच्या मनाई आदेशामुळे आपल्याला त्या निकालाची अंमलबजावणी करून घेता येईलच असं नाही. पण जर निकालाच्या अंमलबजावणीवर कोणताही स्टे किंवा मनाई आदेश नसेल तर मात्र आपण त्या निकालाची अंमलबजावणी करून साठे खत रद्द करून घेऊ शकता. धन्यवाद.